नमस्कार मित्रांनो, घटस्थापना आपण दुसरा एक व्हिडिओ बनवला, पण ही एक परत व्हिडिओ बनविण्याचे कारण म्हणजे काही त्याच्यातलं काही जे लक्षात बसलं नाही त्याचा दुसरा भाग म्हणलं तर हरकत नाही. तर ही जी कलश पूजा मांडली इथं प्रत्येक रविवारी संध्याकाळी 1.25 मूठ तांदूळ वाढवायची. म्हणजे ही जी आपण कलश काढलेला आहे ह्या तांब्यावर ओम लिहायचा असा आणि ओम खाली लिहून असे 6 पानं नागिनीचे ठेवायचे आणि वरी नारळ ठेवायचा, ह्याला ओम काढायचा आणि प्रत्येक रविवारी ह्याच्यावर 1.25 मूठ खाली तांब्याखाली ज्वारी वाढवीत चालायचं आहे. तरी कलश मांडताना अगोदर काय करायचं, गाईचं शेण आणि गोमूत्र एकत्र करून चौरस तयार करायचा, त्याच्यावर लाल कपडा ठेवायचा. कपडा वापरलेला नसावे, कपडा नवीन राहावा आणि ह्याच्यावर पूजा मांडून त्याच्या बाजूला विड्याचं पान, गणपतीची स्थापना म्हणून विड्याच्या पानावर एक लाल सुपारी, चिल्लर पैसे आणि अक्षता ठेवून इकडे बाजूला समई घ्यायची दीप म्हणून आणि ही अशी सर्व पूजा केल्यावर ह्या गणपतीच्या पानाच्या बाजूला एक गिलास घ्यायचा आहे. गिलासाखाली थोडी ज्वारी टाकून गिलास ज्वारी भरून ह्याच्यात अगरबत्ती लावायची कंटिन्यू रातभर. आणि मित्रांनो काय करायचं, जोपर्यंत तुमची ही पितृपूजा, घटस्थापना पूजा, सर्व दोष पूजा काढत असताना तुम्हाला 6 रविवारी करायचे पूजा. 6 रविवारी 1.25 महिना होतंय. 1.25 महिना तुम्हाला कुठलाही बाहेरचं अन्न खायचं नाही, बाहेरचं शक्यता काही टाळायचं आहे. कुठं बाहेर गेल्यानंतर पाणी सध्या तुम्हाला विकत घेऊन पाणी प्यायचं, कोणाचं पाणी पण प्यायचं नाही, असं पथ्य पाळलं तर चांगलंच आहे. आणि जर तुम्हाला खायची अडचण असेल तर तुम्ही फळं खाऊ शकतात. 6व्या सोमवारी काय करायचं आहे, ह्याची जी आपण 1.25 मूठ ज्वारी वाढवलेले तर ह्या ज्वारीची आंबील करायची. आंबील केल्यानंतर भरडून शेवटच्या रविवारी आंबील केल्यानंतर तुम्ही 7 वाजता सकाळी आंबील करून झाकून ठेवायची. आंबील झाकून ठेवून तुम्ही त्याच्यात सकाळी उघडून बघायचे. उघडून बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यात काय चित्र दिसतंय, तुमचा दोष गेलेला काय असेल ते तुम्हाला ह्या आंबीलच्या भांड्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामध्ये चित्र उघड दिसतं आणि ते तुम्हाला दिसतं की आपला दोष गेला आहे. कधी कधी मित्रांनो असं बघण्यात आलेलं आहे की जर पूजा मांडली तर पहिल्या रविवारी काय हालचाल होत नाही, दुसऱ्या रविवारपासून भरपूर अशी हालचाल होते की घर तुमचं उघडं राहिलेलं असतं. घरामोरी काही प्राणी येऊन जातात, काही प्राणी मुके दिसतात तुम्हाला, काही पण दिसू शकतात. ती पितराच्या रूपात येऊन तुम्हाला दर्शन देऊन जातात. त्याला न घाबरता तुम्हाला पूजा करायची. दुसरी गोष्ट मित्रांनो, पूजा करताना अडचणी 1-2 रविवारी भरपूर येतात. त्या अडचणीला जुमानता न करता तुम्हाला पितराची पूजा मांडायची. पूजा करत असताना दुसरी गोष्ट मित्रांनो, पितराचा जप करायचा आहे. पितराचा आणि कुलदेवताचं जप करीत तुम्हाला संध्याकाळी 7 ते सकाळी 7 अशी पूजा मांडायची. ह्याचा दुसरा भाग म्हणून ह्याची आंबील केल्यानंतर जी आपण आंबील तुम्हाला घरातल्याने सर्वांनी पोटातून घ्यायची, खायची. आंबील केलेली ज्वारीची आणि राहिलेली आंबील गाईला द्यायची. आणि रोजची रोज पूजा काय करायचं, जर रविवारी फक्त ज्वारी ह्या कलशाखाली 1.25 मूठ वाढवायची आणि ही नागिनीचं जी पान ठेवलेलं आहे, जेवढे तुमचे 1-2 माणसं घरात बसलेत, 3 पानं असले तर 3 माणसं बसली असतील, सकाळी उठलं तर ही नागिनीचं पान एक चावून खाऊन घ्यायचं. आणि इथं जी प्रसाद म्हणून दूध आणि गूळ ठेवला आहे, ही सध्या तुम्हाला आपण पोटातून आपण स्वतः जे पूजेला बसले त्याने खाऊन घ्यायचं आहे, दुसऱ्याला न देता. उलसा गूळ आणि दूध ठेवलेले वाटीत ते 1 वाटीभर. आणि अशी संपन्न तुम्हाला 1.25 महिना पूजा करायची. 1.25 महिना झाल्यानंतर ह्याच्यापासून तुमच्या घरामधले पितृदोष असेल, निगेटिव्ह ऊर्जा असेल, अशा सर्व गोष्टी तुम्हाला निघून जायला मदत होते. तर घटस्थापना पित्राचे ही व्हिडिओ दुसरा भाग म्हणलं तर हरकत नाही मित्रांनो. माहिती तर पहिला भाग बनवलेला व्हिडिओ मोठा झालता, त्याच्यामुळे आपण राहिलेली माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये देत आहे. आपण आता ही सर्वांनी श्रद्धेनं आणि भावनेनं ज्याची आहे तशी त्याने करून घ्यायची. इथं दिलेलं आहे की प्रत्येक त्या कलशाखाली 1.25 मूठ जर रविवारी ज्वारी फक्त वाढवीत चालायची. आणि ही सर्व बघा इथं अशी माहिती दिलेली आहे. ही सर्व माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये वाचून सांगितलेले. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून तसं तुम्ही पूजा करू शकतात. चला मित्रांनो, जेवढ्या घरातल्या काही अडचणी असतील, काही संकट असतील, ती सर्वांनी ही पूजा मांडायची. ज्याची श्रद्धा, भावना आणि निश्चळ भावनेनं करा. तुम्हाला याचं फळ एकदम 100% भेटल्याशिवाय राहणार नाही. ही
कुळदेवता पूजा आणि पितृपूजा म्हणलं तर हरकत नाही अशी घटस्थापना आहे. चला मित्रांनो, ह्याच्यात आणि काही समजलं नसलं तर आपण आपल्या संग संपर्क करू शकतात. अशी पूजा मांडा. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू. नमस्कार मित्रांनो, जय हरी, जय धन्वंतरी भगवान.